नमस्कार मंडळी सध्या राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगली आणि जोरात सुरू आहेत. 4 तारखेला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र या दिवशी देखील वेगळं चित्र बघायला मिळालं. म्हणजे अनेक पक्षातील नेत्यांनी त्यांना उमेदवारी अर्ज न मिळाल्यामुळे बंडखोरी केली आणि याचा सर्वाधिक फटका महायुतीला बसेल असं चित्र वाटत होतं. मात्र सगळं उलट झालं. याचा सर्वाधिक फटका बसला तो महाविकास आघाडीला. म्हणजे महायुतीला अनेक उमेदवारांची बंडखोरी रोखण्यामध्ये यश मिळालं. म्हणजे महाविकास आघाडीकडून ज्या उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली होती त्यांनी अचानकपणे काल निवडणुकीतून माघार घेतली आणि याचा सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला. म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने बाळ माने यांना निवडणूक जाहीर केली होती, परंतु त्यांनी तडकाफडकी या निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यामुळे संतप्त शिवसेना ठाकरे गटाने त्यांची पक्षातून हकालपट्टी देखील केली. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी अर्ज दिला होता. मात्र त्यांनी अचानक व ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यामुळे ठाकरे गटाने ताबडतोब त्यांच्यावरती ऍक्शन घेतली व त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे तिकडे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी विधान परिषदेमधून बाळ माने व इकडे छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून देवयानी डोणगावकर या दोघांची, या बड्या नेत्यांची पक्षामधून लगेच आणि तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील काही आरोप केले. ते असे म्हणाले की या सर्व प्रकरणामध्ये काही आर्थिक व्यवहार झालेले आहेत असा प्रहार त्यांनी केला. त्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला. तर तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं आपलं मत देखील नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.